जालना मनसे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखी व विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश नागवे यांनी महापालिका आयुक्तांना वीर सावरकर जलतरंग तलाव सुरू करण्यात यावे यासाठी मागणी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास आचारसंहिता संपल्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। जय महाराष्ट्र। आज आम्ही एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे या चॅनल मार्फत। मी राहुल बबनराव रत्न पारखी महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष जालना व माझे सहकारी मित्र महेश नागवे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष जालना। आज आमचा विषय असा आहे की आज जालना महानगरपालिकेहून जवळपास 8-9 महिने उलटून गेलेले आहे, तरीही जालना शहरामध्ये कुठल्याही प्रकारची सुखसुविधा तर आयुक्त साहेबांनी दिलीच नाही। पण आयुक्त साहेबाला आमचे वारंवार विनंत्यात राहिलेले आहे, कारण की आता आचारसंहिता चालू आहे म्हणून त्याला असं वाटत आहे की आम्ही याच्यावर कुठल्या प्रकारचे आंदोलन करू शकत नाही, कुठल्या प्रकारचे मोर्चे काढू शकत नाही। आम्ही सुद्धा सगळ्या शीतलता बाळगून आंदोलन करू शकतो। आयुक्त साहेब, आज जालन्याच्या एक फार मोठे विषय आहेत, सगळे रेंगाळत पडलेले आहे। आज साधं उदाहरण घ्या, हा स्विमिंग पूल आज इतक्या अनेक दशकापासून इथं बंद पडलेला हा स्विमिंग पूल साहेब, हा स्विमिंग पूल कसं काय बंद आहे? आज महानगरपालिकेला उत्पन्न होईल ना याच्यातून, काय आम्हाला होणार उत्पन्न? म्हणून आमची तुम्हाला अशीच विनंती आहे की हा जलतरंग स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरंग हा लवकरच्या लवकर चालू करा, नाही तर तुम्ही जालना शहराचे तुमचं आयुक्तपद म्हणून काय योगदान आहे? तुम्ही साधे असे छोटे विषय सोडू शकत नाही साहेब। आज हे स्विमिंग पूल चालू झालं तर इथं सुविधा होईल, लोकांची सुविधा होईल। जालन्याचे जे मुलं आहेत इथं मग काय तुमच्या प्रायव्हेट जिथं जे इथं प्रायव्हेट काही स्विमिंग पूल चालू झालेले आजूबाजूला, याच्यासोबत तुमची काही मक्तेदारी आहे का? याच्यासोबत तुमचे काही लागेबांधे आहे का? आम्हाला असं डाऊट येतो की तुम्हाला जालन्याचा विकासच करायचा नाही। म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की हा स्विमिंग पूल तत्काळ तुम्ही चालू करा, कारण की इथं लोकांना काहीतरी सुविधा म्हणून तुम्ही दाखवा की जालना महानगरपालिकेमध्ये आम्ही हे बी देतो, आम्ही ते बी देतो, काहीतरी दाखवा। नुसतं टॅक्सच्या नावाखाली लुटलंय असं करू नका, लोकांना तुम्ही सुविधा द्या। आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे की हा स्वातंत्र्यवीर सावरकरचा जलतरंग हा लवकरच्या लवकर चालू करा, नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना आचारसंहिता काय असं ना याच्यात सुद्धा आता राहिलेच काय 4 तारखेनंतर आचारसंहिता शिथिल होणार, मग आम्ही तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहू। म्हणून आमची तुमची विनंती आहे, तत्काळ महाराष्ट्र निर्माण सेनेला तुम्ही हा जलतरंग चालू करून देताल आणि महाराष्ट्र निर्माण सेना तुमची स्वतः सत्कार करेल, कारण की आमच्या जालन्याच्या लोकांना तुम्ही काहीतरी सुविधा दिली। आम्ही एवढं तुमचा मान सन्मान करायला येऊ, लवकरच्या लवकर हा स्विमिंग पूल तुम्ही चालू करताल एवढं बोलतो, थांबतो। महाराष्ट्र वाइब न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे, जालना।